सध्या उपवर्गीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे. थोड्याफार प्रमाणात सामाजिक तेढ बघायला मिळत आहे. या बाबतीत काही मुद्द्यांचा आपण विचार करूया. तर मातंग समाजाला आधीपासूनच SC प्रवर्गातून आरक्षण होतं आणि आजही आहे. भारताचं संविधान लागू झाल्यापासूनच म्हणजे 1950 पासून अनुसूचित जातीच्या केंद्रीय यादीत या जातीचा समावेश आहे. हे आरक्षण असून देखील या समाजाची अपेक्षित प्रगती का होऊ शकली नाही आणि त्यांना आरक्षणाचा पुरेसा लाभ का घेता आला नाही, त्यामागे काही ठोस सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक कारण आहेत. समजून घेऊया. मातंग समाज प्रामुख्याने दोऱ्या वळणे, झाडू बनवणे व गावातील इतर कष्टाची कामं करणं, या अत्यंत कष्टाच्या कामांमुळे या समाजांना शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आणि वेळ मिळू शकला नाही. जरी आरक्षण असलं तरी त्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी शिक्षण किमान पदवी किंवा 12वी असणं गरजेचं असतं. अनुसूचित जातींमधील काही जातींनी जसं की महार म्हणजे आताचा नवबौद्ध समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारांचा स्वीकार करून शिक्षणामध्ये खूप लवकर खूप प्रगती केली. या उलट मातंग समाजापर्यंत शिक्षणाचा प्रसार होण्यास अनेक दशकांचा उशीर झालाय. त्यांच्यातील बहुतांश कुटुंब आजही पहिली किंवा दुसरी पिढीच शिकत आहेत, ज्यामुळे ते स्पर्धा परीक्षांमध्ये इतर प्रगत उपजातींशी बरोबरी करू शकले नाही. कोणत्याही समाजाला प्रशासनात हिस्सा मिळवण्यासाठी राजकीय दबाव गट असावा लागतो. लोकसंख्येचे विखुरलेले स्वरूप आणि आर्थिक सक्षमता नसल्यामुळे मातंग आणि समाजाला महाराष्ट्राच्या राजकारणात आणि निर्णय प्रक्रियेत मोठे किंवा प्रभावी नेतृत्व मिळू शकलं नाही. नेतृत्व नसल्यामुळे या समाजाच्या शैक्षणिक सवलती, हॉस्टेल्स आणि आर्थिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकली नाही. अनुसूचित जातींना एकत्रितपणे जेव्हा 13% आरक्षण मिळतं तेव्हा संपूर्ण प्रवर्गाची एकच गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट लागते. मग ज्या जाती आधीपासून शिक्षणाला महत्व देतात, शिक्षण घेतात, अभ्यास करतात आणि त्या कंपॅरिझन मध्ये आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आहे, अशा प्रवर्गाची मुलं जास्त गुण मिळवून सीट्स घेतात. त्यामुळे जेव्हा अशा स्पर्धा परीक्षा होतात तेव्हा मातंग पहिलीच पिढी शिकणारा विद्यार्थी आणि दुसऱ्या तिसऱ्या पिढीतील अधिकारी कुटुंबातील विद्यार्थी यांच्यात थेट स्पर्धा होते. यामुळं दिसताना असं दिसतं की एक विशिष्ट समाजच आरक्षणाचा लाभ घेतोय आणि दुसऱ्या समाजाला मिळत नाहीये. ती गोष्ट मिळत नाही असं नाही. त्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काही बेसिक टप्पे आपल्याला गाठावे लागतात. कागदावर आरक्षण तर आहेच, पण ते मिळवण्यासाठी लागणारी शैक्षणिक क्षमता, आर्थिक क्षमता या समाजांकडे सुरुवातीच्या काळात नव्हती. जेव्हा त्यांनी शिकायला सुरुवात केली तेव्हा स्पर्धा ऑलरेडी खूप वाढलेली होती. आता कुणाला वाटत असेल की एक स्पेसिफिक समाजच पुढे गेलाय, तर तो त्या समाजाचा दोष नाही, तर ते त्यांचं यश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचं नेतृत्व सर्वच मागासवर्गीय लोकांना लाभलं, पण महार म्हणजे आताचे नवबौद्ध यांनी बाबासाहेबांना सर्वात आधी ठेवलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राला त्यांनी सर्वस्व मानलं आणि शिक्षणात क्रांती केली. 1956च्या धम्मदीक्षेनंतर या समाजाने जुन्या धार्मिक आणि पारंपरिक गुलामगिरीच्या प्रथा पूर्णपणे नाकारल्या आणि केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे ते आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अधिक सक्षम झाले. कुठलीही स्पर्धात्मक व्यवस्था असेल तर जो आधीपासून तयारी करतो तो पुढे जातो. यात दुसऱ्या समाजाचं नुकसान करण्याचा हेतू अजिबात नसतो. आपण पुढे जायचं हा एवढाच हेतू असतो. कोणी मागे राहते तर यात पुढे जाणाऱ्याचा दोष नसतो. बरं, यात मी असंही म्हणणार नाही की यात मागे राहण्यात मातंग समाजाचा दोष आहे. दोष त्यांचाही नाही. कसं, अत्यंत गरिबी आणि रोजच्या उदरनिर्वाहाच्या संघर्षामुळे शिक्षणाचा विचार करणंही त्यांना कठीण होतं. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यानंतर या समाजाला दिशा देणारे, शिक्षणाची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवणारे असं मोठं राजकीय सामाजिक नेतृत्व या समाजाला प्रदीर्घ काळ लाभलं नाही. तसंच जागृतीच्या अभावामुळे या समाजाला अंधश्रद्धा, जुन्या रूढी परंपरा, पारंपरिक व्यवसाय यांचे पाश सोडून बाहेर पडायला खूप उशीर झाला. पण हा त्यांचा दोष नसून त्यांच्यापर्यंत परिवर्तनाचे विचार पोहोचवण्यास सामाजिक यंत्रणा कमी पडली. मग यात दोष कोणाचा? तर याच्यात मुख्य दोष आहे व्यवस्थेचा आणि सरकारी धोरणांचा. आज आंबेडकरी चळवळीतील सुजाण विचारवंत असं मानतात की दोन्ही समाजाने आपापसात भांडण्यापेक्षा आणि एकमेकांना दोष देण्यापेक्षा सरकारने खाजगीकरणामुळे कमी केलेल्या सरकारी नोकऱ्या आणि आरक्षणाची व्याप्ती कशी वाढवता येईल यावर एकत्र येऊन विचार केला पाहिजे.